हे हळद मीठ मधलं कारलं तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून पहा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की ट्राय करून पहा हे कारलं कसं बनवलं आहे ते. नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कारलं. हे कारलं आपल्याला हळदी मिठातलं बनवायचं आहे. सगळ्यात अगोदर यामध्ये हळदी आणि मीठ मिक्स करून घेऊयात आपण. हळदी, हे मीठ, हे हाताने मिक्स करून घ्यायचं. हे असं मिक्स झालेलं आहे आपलं हळद आणि मीठ. हे कारलं आता आपल्याला भाजून घ्यायचे. सगळ्यात अगोदर गॅस ऑन करून घेऊया. हा पॅन गरम झालेला आहे. यामध्ये कारलं टाकून घेऊया. हे छान भाजून घ्यायचं आपल्याला कारलं. हे कारलं आपलं छान भाजून झालेलं आहे. हे कारलं आपलं छान भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात. हे कारलं आपलं स्वच्छ करून झालेलं आहे. धुवून पण घेतलं आहे आपण. आता यामध्येच थोडीशी हळदी, चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, हे मिक्स आहे माझ्याकडं त्यामुळे मी मिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळे 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि लिंबूचा रस घ्यायचा थोडासा. छान मिक्स करून घ्यायचं. हे हाताने घेतलं ना छान मिक्स होतं. त्यामुळे तुम्ही हातानेच घ्या. असं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊयात. ऑइल घातलेलं आहे आपण. ऑइल गरम पण झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचे मोहरी, थोडेसे जिरे, यामध्येच हे कारलं टाकायचं आपल्याला. छान फ्राय झालेलं आहे आपलं कारलं. हे याला कुठला मसाला नाही आहे, काय नाही. यामध्ये फक्त हळदी आणि मीठ, जिरे पावडर, धने पावडर एवढंच वापरलेलं आहे आपण. हे तयार झालेलं आहे आपलं कारलं. त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची. काढून घ्यायचं. आता पाहू शकता सुंदर असं झालेलं आहे. तयार झाले आपलं कारलं. हे आपण काढून घेऊयात.